गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम काही बोलले नाही. असे 10-15 दिवस गेले. म्हणून दशरथाने वसिष्ठांची गुरु ते राजगुरु होते तर त्यांना विचारलं की हे असं का झालं. तेव्हा वसिष्ठ मुनी हे रामाकडे गेले आणि रामाच्या प्रसादात जाऊन त्यांनी रामाला विचारलं की काय एक्झॅक्ट तुझा प्रॉब्लेम आहे. कारण तुला एवढं चांगलं शिक्षण दिलं, सगळं दिलं, पण मग तू असा नर्वस काय. तर राम म्हणाले की माझ्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देऊ शकाल का. राम हे माणसासारखे होते. वसिष्ठांची योग्यता काय होती हे रामाला पण कल्पना नव्हती. लक्षात घ्या. म्हणून रामाची अवस्था ही मानवासारखी पण आत्म्याच्या जवळची अवस्था होती, जो एक विचारात्मक जाणीवेतनं सतत अंतर्मुख विचार करणारा असा माणूस होता. माणसामध्ये आजही बुद्धी 2 प्रकारच्या असतात. एक विचारात्मक बुद्धी आहे आणि एक विकारात्मक बुद्धी आहे. म्हणून आपल्यामधली विचारात्मक बुद्धी आपण कार्यप्रमाणे किती करतो का विकारात्मक बुद्धीला अधिक प्रोत्साहित करतो हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, याला विवेक लागतो. आणि बहुतांशी समाजामधली सर्व मंडळी विकारात्मक बुद्धीनेच अडकून बसलेली आहे. आज तुमच्या सोसायटीमध्ये बघा, सगळ्यांकडे सगळ्यांना माहिती आहे की नाही आहे. मला काही फरक पडत नाहीये हे तुम्ही पण सांगितलं. परंतु जे कोणी इथं आहे त्यांच्या डोक्यात काहीतरी तर विचारात्मक प्रश्न आलाच असेल ना. बाकीचे विचारातच अडकले. कशात जायचं, काय मिळणार आहे, काय करायचंय, घरात बसून शांत करून टीव्ही पाहून काय गरज आहे त्याची, कामाचा काय संबंध आहे आपला. ही सगळी अशीच बुद्धी, बहुतेक जण असेच असतात. म्हणून नाव ग्रँड स्टँड असलं तरी ते कुठं स्टँड होतं हा प्रत्येकाने विचार करायचा. हे सांगतो मी. बिल्डिंगचं नाव ग्रँड स्टँड दिलं किंवा तुमच्या बंगल्याला अयोध्या म्हणून नाव दिलं म्हणून ते अयोध्या होत नाही. लक्षात घ्या. म्हणून ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे की आत काय बसलेलं आहे आणि तेच खनन व्हायला पाहिजे. आणि ते खनन करत असताना वसिष्ठांना रामाने विचारलं की माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकता का. वसिष्ठ म्हणाले तू जर सांगितलं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देऊ शकेन हे मी तुला वचन देतो. कारण वसिष्ठांना दूरदृष्टी होती जी रामाला नव्हती. लक्षात घ्या. विश्वामित्रांना जी दूरदृष्टी होती ती रामाला नव्हती. हनुमंताच्या जाणीवेमध्ये जो राम होता तो राम काय आहे हे स्वतः रामाला माहिती नव्हतं. दॅट वॉज हिज स्टेट, ही स्थिती आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण स्वतः काय आहोत हे आपल्याला माहित नसणं ही स्थिती आहे. ते माहित करून घेणं हे अध्यात्म आहे. आपली स्थिती समजून घेतली पाहिजे. नेमके प्राणी आपण काय आहोत ते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा राम प्रश्न करतात की मी कोण आहे हे मला सांगा. हा प्रश्न आपल्या मनात अगदी आपण कितीही शिकलेले असा, कितीही पैसेवाले असा, कितीही वयाचे असा, पण आपल्या मनात हा प्रश्न तरी येतो का कधी. तो प्रश्न वयाच्या 15व्या वर्षी रामाच्या मनात आला की मी कोण आहे. Who am I? I must know it.
मी संपूर्ण विश्व फिरून आलेलो आहे. जेव्हा या रानावनामध्ये मी फिरत होतो तेव्हा हे विश्व निर्माण कसं झालं हा माझा प्रश्न आहे. आज आपण एवढे सगळे फिरून येतो हिमालयांपासून नाही असे तू हिमाचल फिरून जरी आलो तरी आपल्या मनात हे प्रश्न येतच नाही. मी एव्हरेस्ट कसा चढू शकीन, सिंहगड कसा मी 10 वेळा चढून आणि उतरून विश्वविक्रम करीत यात मी अडकलोय. सिंहगड कसा तयार झाला, तो तानाजी रात्री कसा जिंकला हा विचार माझ्या मनात येतच नाही की तानाजीची मानसिकता काय असेल असा विचार कधी केला का आपण? ती तानाजीला साधं त्याच्या राजांनी म्हणजे त्या गुरूंनी सांगितलं की तू जा आणि तो कोंडाणा घेऊन ये. तेव्हा स्वतःच्या मुलाचं लग्न सुद्धा बाजूला सारलं. आहे आपली ताकद सुद्धा नाही ती. नुसतं जय शिवाजी जय भवानी म्हटलं की होत आहे काय? अहो तानाजी मालुसरे हा संत होता. लक्षात घ्या की ज्याने या राजांच्या जाणीवेसाठी स्वराज्यासाठी स्वतःच्या मेहनतीनं स्वतःमधल्या सर्व प्रकृती बदल केला. केवढा तगडा जवान होता तो. निशा पिढीदार आणि कर्तृम अवर्तृम अन्यथा कर्तृम अशी ताकद तानाजीच्या मध्ये होती ती जी खचितच शिवाजी महाराजांकडे होती का नव्हती असा सुद्धा प्रश्न पडेल. म्हणजे वैयक्तिक दृष्ट्या पाहिलं आणि त्यांनी त्याचे मावळे पण असे तयार केलेले होते. म्हणून आपली संघटना कशी तयार करायची हे शिवाजी महाराजांना पूर्णपणे माहिती होतं आणि त्या संघटनेचा वापर कसा करायचा ते माहिती होतं. म्हणून शिवाजी राजांची स्वराज्याची संघटना ही ग्रँड स्टँड होती. लक्षात ठेवा. त्यांना नाव नाही ठेवावं लागलं. सांगितल्या बरोबर पण आले आणि परत रात्रीत गेले. लक्षात घ्या डोंगराच्या पठारापर्यंत जाऊन पोहोचले आणि म्हणजे आतापर्यंत तर आयुष्य कसं झाले असतील तानाजी मालुसरे. मी एवढे सूर्य नमस्कार घालणार माझा एवढा अभ्यास असलाच पाहिजे. तानाजीचा अभ्यास काही कमी होता असं वाटतं आपल्याला. तुम्हाला सांगितलं आता जा म्हणून त्या मागच्या रस्त्याने जाऊन या म्हणून जाऊ शकतील कोणी? कोजागिरीच्या दिवशी 15-20 लोक एकत्र करून जाणं आणि यात आपण खूप शहाणे आहोत असं समजणं हा मूर्खांचा बाजार आहे. जाऊन ये असं मी म्हणत नाही पण त्यातनं नेमकं काय घेतलं गेलं पाहिजे तेच जर कळत नसेल तर उपयोग तो काय? म्हणून अशा प्रकारे फिरस्ती करणारी जी लोक आहेत त्यांनी तानाजी मालुसरेचं चरित्र कधी सांगितलं का की तानाजी मालुसरे रात्री कसा गेला असेल. आणि जेव्हा त्या बुरुजावरती चढायची वेळ आली तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातनं ती कोरफड काढली. यशवंतीला काढलं आणि तिला वरती फेकलं तरी तिने सोडले पाय. मग तिच्यावरती पण आपल्या मानसिकतेचा आघात करून त्यांनी तिला परत फेकलं मग तिने पकडलं. लक्षात ठेवा. म्हणजे हा सर्व मानसिकतेचा विषय आहे. केवढी मनोमयता आहे लक्षात ठेवा. आणि ती एवढीशी यशवंती पण सगळ्या मावळ्यांवरती घेऊन जाते आणि रात्री उदयभानू नाही कोण उदयभानूच होता ना तो. उदयभानूचा वध करून आले आणि त्याच्यामध्ये तानाजींनी स्वतः धारा घेतली. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी कराव्या जीवनांच्या तुटी सर्वस्व अल्पावे शेवटी प्राण तोही त्यागावा हे जे सांगितलं जातं तुकारामांनी सांगितलेलं आहे ते यासाठी सांगितलं. तानाजी एवढा साधा वाटला आपल्याला. या गोष्टी खूप अनुभवाच्या आहेत. लक्षात ठेवा. हे तुम्ही खूप जवळचं उदाहरण दिलं मुद्दाम तुम्हाला. पण जेव्हा तो स्वतः प्रभू रामचंद्र सरोवर फिरत होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये ती आली विषय आला की हे सगळं ब्रह्मांड निर्माण कसं झालं. आज मी लहान मुलं पाहिली फिरत असताना त्यांची अगतिकता पाहतोय. त्यांना चालता येत नाही बोलता येत नाही. ही अगतिकता नाहीये का? ते आपल्याला निरागस वाटत आहे पण ते अज्ञानाचं केवढं मोठं जाळ त्या लहान मुलामध्ये आहे. त्याची शी कुठं करायची शू कुठं करायची हे पण त्याला कळत नाहीये. आणि आपण आपलं पूर्ण म्हणून जवळ घेतो आहे हे माणसाचंही अज्ञान आणि त्या लहान पोराचंही अज्ञानच नाही. तोच पोरगा पुढे मोठे होत आहे.
तो तरुण होतोय तेव्हा त्याच्यामध्ये विविध इच्छा वासना सुरू झाल्या. ते कोण करतंय? का होतंय? माझ्या त्या अशा इच्छा तयार का होत आहे? माझ्यामध्ये काम विकार का जागृत होत आहे? त्याच्यातून पुढे मी गृहस्थाश्रमामध्ये जातोय काय? त्या गृहस्थाश्रमामध्ये असणाऱ्या विविध एक प्रकारच्या भांडणाच्या, तंडणाच्या, अहंकाराच्या विविध माया जाळात मी संपूर्ण जीवन बघतोय लोकांचं. आणि हे सगळं बघत असताना ती म्हातारी माणसं पण एक दिवस मरतायत काय? उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या जाणीवेतनं संपूर्ण विश्व फिरतंय कसं, याचा मला प्रश्न पडलाय. आणि या विश्वामध्ये मी कोण आहे हे मला सांग. असे प्रश्न आपल्याला कधी पडलेच नाही. पडले का? म्हणजे थेट भूमिका आपण आपल्या जीवनामध्ये अवॉइडच करत राहिलेलो. कारण त्याला भिडायची आपलीच हिंमत होत नाहीये जी रामाने दाखवली. आपण आपल्याला बुद्धिमान समजतो आहोत, पण खरी बुद्धी काय आहे हेच मला माहिती. अग्र बुद्धी ज्ञानेश्वर माऊली ज्याला म्हणतात, ते अग्र बुद्धी म्हणजे नेमकं काय हेच मला कळत नाही. मी फक्त शिस्पेन्सिलचं टोक, शिस्पेन्सिल टोक त्याच्यात घालून घालून टोकदार करू शकतो, पण माझी बुद्धी टोकदार करू शकतो. मी दिलेली पुस्तकं वाचून अभ्यास करतो, पेपर लिहितो आहे, पण माझ्या मूळ जाणीवांमध्ये मी शिरत नाहीये. माझ्या मनात हा प्रश्नच येत नाही कधी की न्यूटनचा लॉ झाला, न्यूटननी लॉ तयार केला की झाडावरून फळ खाली पडतं. अरे पण न्यूटननी शोधायच्या अगोदर ते फळ काय आकाशात जात होतं का? हा प्रश्न मला आलाच नाही कधी. E=mc², आइन्स्टाईननी शोधलं, आइन्स्टाईननी शोधलं, मग त्या अगोदर एनर्जी नव्हती काय जगात? मी इतकं मला मानून टाकलेलं आहे की मी अल्टिमेटली आइन्स्टाईन आणि न्यूटन याच्या पलीकडे जाऊच इच्छित नाहीये. मी मंगळावर गेलो याचं मला कौतुक आहे, मी चंद्रावर गेलो याचं मला मानवाचं कौतुक आहे, परंतु मंगळ आणि सूर्य, चंद्र या सगळ्या गोष्टी मानवाने शोधल्या म्हणून लागल्या असं समजायचं नाही. त्या निर्माण कोणी केल्या हा बेसिक प्रश्न पडला पाहिजे. कोलंबसने भारताचा शोध लावला का? तुम्ही मान्य कराल का? कोलंबसच्या अगोदर काय भारत नव्हता का? हे जितकं सत्य आहे तितकंच हे पण सत्य आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, काय ज्या क्षेत्रामध्ये असाल तिथं असा विचार करणं गरजेचं आहे. कारण हे सर्व ईश्वराचं इंजिनिअरिंग आहे. हे सगळं आर्किटेक्ट डिझाईन काय आहे प्रकार, विश्वाची बांधणी कशा प्रकारे झालेली आहे, ही उत्पत्तीच का, ही स्थिती का, ही लय का, आणि याच्यामध्ये मी कोण आहे हा प्रश्न पडावा लागला. हा प्रश्न रामाला पडला आणि या प्रश्नातून त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला योग वासिष्ठ असं म्हटलं जातं. म्हणून रामायणापेक्षा सुद्धा महत्वाचा ग्रंथ आजच्या दिवशी सामाजिक जाणीवेत गरजेचा असेल तर योग वासिष्ठ आहे. कारण त्या थेट भूमिका आहे त्या मानवाच्या, माणसाच्या मानसिकतेशी जुळणाऱ्या आहे. हाच राम पुढे जेव्हा योग वसिष्ठ ऋषींनी त्याचा सगळा संभ्रम दूर केला. हा संभ्रम काय दूर केला तो हा आपण उद्या बघू. कारण हा प्रश्न आपल्याला पण आहे की आपला जन्म कुठून होतो, आपण जीवन जगतो म्हणजे काय जगतो, आणि आपण मृत्यू होतो म्हणजे नेमकं कुठे जातो. हे सगळे प्रश्न आहेत माझ्या आतमध्ये. मी आज समजा मला ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं आणि हात काम करेनासा झाला तर आपण हात कापून टाका सांगू शकतो, पण तरी मी जिवंत राहतो. म्हणजे हात म्हणजे मी आहे का? हात म्हणजे मी नाही. शरीर म्हणजे मी आहे का? मी नाही. मन म्हणजे मी आहे का? मी नाही.
बुद्धी म्हणजे मी आहे का? मी नाही. चित्त म्हणजे मी आहे का? मी नाही. मग मी नेमका कोण? हा शोध अत्यंत सूक्ष्म जाणीवेत घेऊन जावा लागणार लक्षात. आणि हे सगळं सायन्स आहे. म्हणून रामाला हे सर्व सायन्स माहिती होतं, जे वैश्विक जाणीवेमध्ये होतं, जे आताच्या उच्च शिक्षित अगदी ME काय BA BE MTech झालेल्या लोकांना सुद्धा हे शास्त्र माहिती नसतं. ते स्वतःच्या भ्रमामध्ये असतात. म्हणून आइन्स्टाईननी शोध लावला ऍटमचा, पण ऍटम असा का हा शोध लावू शकत नाही. कारण ऍटमच्या मध्ये न्यूक्लियस असतो, प्रोटॉन, सगळे इथे हुशार लोक आहेत, असतो ना, मुख्य त्याला न्यूक्लियस म्हणतात. तो न्यूक्लियस म्हणजे नेमकं काय आहे? त्या न्यूक्लियस मधलं ऊर्जा, आपण तो न्यूक्लियस फोडला तर ॲटॉमिक शक्ती बाहेर येते, हा शोध लागला. पण ही शक्ती कुठून लागली? परत थांब लागली. म्हणून बहिर्मुख जाणीवेतनं जिथं जिथं आपण शिरतो आहोत तिथं तिथं आपली बुद्धी लुळी पडतीये, लंगडी पडती आहे. म्हणजे आपला मार्ग बहिर्मुख जाणीवेतनं कुठं तरी चुकतो आहे हे तर कळलं पाहिजे का नको? म्हणून फंडामेंटल लक्षात घेतलं पाहिजे की आपलं फाउंडेशन काय आहे. मग त्या न्यूक्लियस मधनं पहिल्या 2n² या नादाने 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात ना, नंतर 8 येतात, नंतर 16 येतात. हे त्याचं गणित आहे. हे हा नियम आहे. हा नियम माणसाने तयार केला का? माणसाने नाही तयार केला, माणसाने शोधला. Everything is discovery. There is no invention in this world. You have to understand it. There is no invention at all. जे तुम्ही करता आहात ते ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे. आणि we are interested what is absolute existence. मूळ सत्य काय आहे हे कळणं गरजेचं आहे. तो शोध आपण कधी घेतलाच नाही. म्हणून आपल्या जाणीवेमध्ये मूळ सत्य ज्ञानाचा शोध घेण्याची एक प्रकारची आत्मशोधाची प्रक्रिया सुरू व्हायला लागते. त्यासाठी निश्चय लागतो, त्यासाठी अनुताप लागतो, त्यासाठी विषाद. रामाला इथं जो झालेला आहे हा रामाला झालेला विषाद होता, जो अर्जुनाला पहिल्या विषाद युगामध्ये पहिला जो अध्याय जो आहे त्याच्यात झालेला जो विषाद होता तो रामाला त्याच्या वयाच्या 15व्या वर्षी झाला विषाद होता. मला विषादच होत नाही. माझा विषाद कुठला असतो? मला अभ्यास झाला नाही त्याचं दुःख असतं, मला खायला चांगलं मिळालं नाही त्याचा विषाद असतो, मला गर्लफ्रेंड नाही याचा मला विषाद असतो. हल्लीच्या विषादाचे स्पेअरिंगच वेगळं आहे. म्हणून रामाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये जर तुलना करायची असेल तर वी हॅव टू गो फ्रॉम आवर एज ऑफ 15th. 15व्या वर्षापासून प्रत्येकाने आपलं जीवन अभ्यास गरजेचं आहे, तरच राम कळू शकणार असं मी सांगतो. म्हणून त्या रामाला ज्यांनी सांगितलं, वसिष्ठांनी सांगितलं की ही जी प्रत्येक गोष्ट तयार होती आहे या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये जी मूळ जो न्यूक्लियस म्हणतो ना त्या न्यूक्लियस मधनं 2n² प्रमाणे एक इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि ते जे आहेत बाहेर पडणारे ते मूळ जे काळामध्ये अधिष्ठित होतात ते गतीने फिरायला. म्हणून मूळ ज्ञानापासून जे वेगळं होतं ते काल गतीत येतं हे तू समजून घे. उत्पत्ती स्थिती लयाची भूमिका वसिष्ठाने अशा प्रकारे एक्सप्लेन केली आहे. कॅन वी इमॅजिन असं ॲटॉमिक थेअरी कोणी शिकवली का आपल्याला? आणि जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या एखाद्या ॲटम मधनं कुठल्या वस्तूला निर्माण करायचं आहे हे ते ज्ञान त्या न्यूक्लियस मध्ये असतं. म्हणून तेवढेच इलेक्ट्रॉन्स तो बाहेर सोडतो आणि अवतरण
डोनर शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स राहतात ते प्लस किंवा मायनस डोनर किंवा ऍक्सेप्टन्स या जाणीवेमध्ये राहतात आणि तोपर्यंत इलेक्ट्रॉन काय आहे चार्ज लक्षात ठेवा. न्यूक्लियस काय चार्जच नाही त्याच्यावर पण इलेक्ट्रॉन्स फिरत असल्यामुळे त्याच्या परिणामाने त्या न्यूक्लियस वरती जो परिणाम असतो त्याच्यातनं जो तयार होतो तो प्रोटॉन असतो. लक्षात ठेवा त्याला पॉझिटिव्ह चार्ज म्हटलं म्हणजे हा त्या ऍटमचा अहंकार असतो की त्याला तीच वस्तू बनवायची असते. त्याला ॲल्युमिनियमच बनवायचं असतं, त्याला आयर्नच बनवायचं असतं, त्याला प्लास्टिकच बनवायचं असतं. थिंक ऑफ दिस. एक फार मोठं आव्हान मी तुमच्या समोर ठेवतो आहोत कारण आपण सर्व बुजुर्ग हुशार आणि तरुण लोक आहात म्हणून सांगतो. आणि याच्यात जेव्हा डोनर आणि ऍक्सेप्टर्स होत आहेत तेव्हा त्या ऍटम मधून एक मॉलिक्यूल तयार. ऍटम मध्ये फक्त चार्ज आहे, कुठलीही घनता नाही. आहे कुठलं घनस्वरूप नाही. मग त्याच्यात मॉलिक्यूल तयार होत आहे. मॉलिक्यूल मधनं पहिलं धनस्वरूप पुढे येतं त्याला पार्टिकल असं म्हणतात. हे इंजिनिअरिंग आहे लक्षात. आणि या बेसिसवरनं व्यक्तता अव्यक्तातनं व्यक्त कसं होतं हे तू समजून घे म्हणजे तुला तुझी व्यक्तता कळेल. केवढं फंडामेंटल आहे बघा. त्यामुळे हा संपूर्ण विषय त्याच्या विषादाच्या जाणीवेमधला होता आणि याच्यातच पुढे संपूर्ण ब्रह्मांड कसं निर्माण झालं, तुझी उत्पत्ती कशी झाली, तुझी स्थिती लय याच्यातनं संपूर्ण विश्व रचना कशी तयार झाली हे सर्व ज्ञान रामाला वसिष्ठांनी दिलं वयाच्या 15व्या वर्षी. तेव्हा त्याला उपनिषदांचा अर्थ कळला. तेव्हा भगवद्गीता नव्हती पण तेव्हा त्याला भगवद्गीतेत काय सांगायचं हे रामावतारात कळलं असं म्हणतो. कारण तोच राम पुढे कृष्ण म्हणून केवढी भूमिका आहे बघा ही. ह्या जाणीवेतनं जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे बघू तेव्हा आपल्याला आपलं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन या सर्व गोष्टींना एका वेगळ्या आस्पेक्ट पर्यंत घेऊन जात आहे. म्हणून राम जीवन आणि मानवी जीवन याच्यामधला हा जो फंडामेंटल फरक आहे हा आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि राम जसा जसा पुढे वाढत गेला तसं तसं आपल्याही जीवनाकडे आपण कसं बघितलं गेलं पाहिजे हे रामाला वसिष्ठांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. म्हणून राम हा ज्ञानी पुरुष झाला आणि वसिष्ठ हे कृष्णासारखं कार्य करणारे ठरले आणि शिष्य म्हणून राम झाला. पुढे कृष्ण हे स्वयंभू अवतारात आले आणि अर्जुन हा शिष्य म्हणून आला. म्हणून हे सर्व गुरु शिष्य संवाद आहेत लक्षात ठेवा. आता तुम्हाला लोकांना किती माहिती आहे मला माहित नाही परंतु असा मूळ जो संवाद आहे संपूर्ण ब्रह्मांड निर्मितीचा तो मी थोडक्यात उद्या स्पष्ट करीन. पण तो जो संवाद आहे तो मूळ ब्रह्मदेव आणि महाविष्णू म्हणजे जे अव्यक्त स्वरूप आहे त्या मनोमयतेमध्ये घडलेला संवाद जो सुसंवेद्य करावा लागतो ज्याला आपण वेद म्हणतो तो चतुश्लोकी भागवत हा खरा मूळ गाभा आहे संपूर्ण सनातन धर्माचा. त्याच्यातनं मग योग वासिष्ठ येते. त्या योग वासिष्ठातनं मग पुढे भगवद्गीता येते आणि पुढे मग संतांनी सर्व तत्वज्ञानाचा विस्तार केलेला आपल्याला दिसतो. म्हणून हे खूप वेगळ्या सामाजिक जाणीवेतनं चाललेलं आहे. आपण जे आज पाहतो आहोत जे स्वातंत्र्य म्हणून पाहतो आहोत ते एक
20-25 वर्षापूर्वी आपल्याच लोकांना ते स्वातंत्र्य कसं वाटत होतं, तेच त्याच्या अगोदर 50 वर्षापूर्वी स्वातंत्र्याचं स्वरूप काय होतं, त्याच्या अगोदर इंग्रजांच्या काळातलं स्वरूप काय होतं आणि त्याच्या अगोदर मुघलांच्या काळातलं स्वरूप काय होतं, त्याच्या अगोदरचं काय होतं, मग द्वापार युगामधलं स्वरूप काय होतं आणि ते तर रामाचं सत्ययुगातलं त्रेतायुगातलं स्वरूप. म्हणून ही सगळी मांडणी कृतयुगापासून कशी सुरू झाली, हा सगळा अत्यंत मनोहर, मनाला एका वेगळ्या भूमिकेत देणारा अभ्यास असतो आणि यासाठी चिंतन करावं. आणि हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही, एक लक्षात. म्हणून बौद्धिक जाणीवेवरती आपली परीक्षा घ्यायची असेल तर याचा अभ्यास जरूर करा. आणि हा अभ्यास जर आपल्याला पचनी पडू शकत असेल तर लक्षात घ्या, आपण खरंच हुशार आहात, आपण रामापर्यंत पोहोचू शकतो. मग त्या रामाला भजनामध्ये कसं आणायचं, आपल्या हृदयामध्ये त्या रामाला कसं स्थिर करायचं, हा सगळा विषय त्या रामाला या ज्ञान जाणीवेतून समजून घेतल्यानंतर उदित होणारी जी भक्ती आहे ती भक्ती तयार होते. आणि त्याच्यातनं माझ्या हातून घडणारं कर्म, हा कर्मयोग कसा होतो, भक्ती योग कसा होतो आणि ज्ञान योग कसा होऊन तिघांच्याही संपुटात होणारा पूर्ण योग हे मानवी जीवनाचं ध्येय कसं आहे हे समजतं. हा एवढा मोठा विषय आहे. या कथा म्हणून पण आहे आणि ह्या तत्वज्ञानाला एक वेगळा आयाम देणाऱ्या गोष्टी पण आहेत. या दोन्हींचाही विचार आपण उद्याच्या दिवशी अधिक सखोल जाणीव असं मला वाटतं. कारण आता ऑलरेडी 7:45 झालेले आहेत. एकच पद ही फक्त आज सुरुवात आहे म्हणून दाखवतो. तुम्ही माझ्या बरोबर म्हणा, म्हणजे वेगळी आरती वगैरे करण्याचं पण काही कारण नाहीये. आणि आपला जो छोटासा संकुल आहे हा सुद्धा उद्या जर 6 पर्यंत येऊन पोहोचला तर मी 6 ला नक्की सुरू करेन. आपण येऊ शकाल का? एवढी लोक असली तरी मला सांगणार आहे, लक्षात घ्या. 6 वाजता येऊ शकाल सगळे, पण हा ग्रँड स्टँड तुमच्या लोकांचा, याच्यात बदल करू. म्हणजे जी एक भूमिका तयार झालेली आहे ना, या भूमिकेचं वेगळ्या आयामाला आपल्याला परिवर्तन साधायचं आहे. आणि खरा राम काय असू शकतो, तो आपल्यात कसा बसलेला आहे याचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून ही प्रार्थना आपण करणार आहोत रोज वाटल्यास. हीच प्रार्थना आपण तुम्हाला जरूर आवडेल, माझ्याबरोबर तुम्ही म्हणा. ओम श्री अनंता पुरुषोत्तमा, ओम श्री अनंता पुरुषोत्तमा, रामचंद्रा श्री रघुत्तमा, रामचंद्रा श्री रघुत्तमा, महावतारा पूर्ण ब्रह्मा, महावतारा पूर्ण ब्रह्मा, दशरथ तनया रघुनाथा, दशरथ तनया रघुनाथा, जगव्यापका महाशास्ता, जगव्यापका महाशास्त्रा, श्रुतियगोचरा विश्वनियंता, श्रुतियगोचरा विश्वनियंता, अक्षरा अजन्मा अमूर्ता, अक्षरा अजन्मा अमूर्ता, हरिमर्दना राम राया, हरिमर्दना राम राया, जानकी नाथा भरत बंधु, जानकी नाथा भरत बंधु, लक्ष्मणाधीशा कृपा सिंधु, लक्ष्मणाधीशा
शत्रुघ्नयोजिता अगाधु शत्रुघ्नयोजिता अगाधु हनुमत्प्रभो महेश्वरा हनुमत्प्रभो महेश्वरा ज्ञानतिलका आदिवेद्या ज्ञानतिलका आदिवेद्या सत्यस्वरूपा चिदानन्दा सत्यस्वरूपा चिदानन्दा भक्तद्रुमा आनन्दकन्दा भक्तद्रुमा आनन्दकन्दा यज्ञपुरुषा सर्वेश्वरा यज्ञपुरुषा सर्वेश्वरा लोकाभिरामा प्रतिपालका लोकाभिरामा प्रतिपालका त्रिदुःख भवभय अन्तका त्रियुगभयअन्तका आब्रह्मसौख्यप्रदायका ब्रह्मसौख्यप्रदायका शान्तमूर्ते करुणाकरा शान्तमूर्ते करुणाकरा विद्यानन्द विनीतकाय विद्यानन्द प्रातीतसे भक्ति अभेद